आणि आता बातमी आहे अमरावतीतून। अमरावतीच्या महर्षी शाळेतील 11वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। मात्र आपल्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। प्रकृती बिघडल्यानंतरही शाळेने वेळेवर उपचार आणि माहिती दिली नसल्याचा पालकांचा दावा आहे। या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होती आहे। उन्होंने इलाज कर दिया था, मेरा लड़का बच जाता था। नहीं को हमको फोन तो भी लगाना था, हमको बताना होना था तेरा लड़का ऐसा है वैसा है करके। फिर हम दावा करे तो भी करेंगे था। एक खेत गिरो रहे के कोई बर्तन किसी से पैसे उधार के हम तो गरीब में ना। सरकार से ये बात पूछना चाहता है कि वो स्कूल जल्दी से जल्दी बंद हो जाए, क्योंकि वो स्कूल में मतलब इलाज नहीं होता, कुछ भी नहीं होता। स्कूल में जल्द से जल्द मेरा भाई को न्याय मिले। ये गुरुजी का लापरवाही की वजह से मेरा लड़का का ध्यान हो गया। उनके ऊपर कड़क कार्रवाई होना चाहिए। उनका शासन से ये नियुक्ति करता कि वो स्कूल को अपनाइए, उनसे कड़क कार्रवाई होना चाहिए। ये मेरा विनंती आहे। आणि या सर्व आरोपांवर महर्षी शाळेच्या संचालकांचं काय म्हणणं आहे ते पण आपण पाहूयात। हे विद्यार्थी हे जे आहे असे 4-5च त्याचे गावातले त्याचे सोबती जे आहे ज्यांची तब्येत खराब झालेली आहे त्याच्यातलंच त्याचं एक होतं। बाकी इतर जे आहे 450 विद्यार्थ्यांना कुणाला काही अडचण नाही पडलेली आहे आणि विषबाधा असं काही प्रकार झालेला नाही आहे। जर असतं तर 450 पैकी कमीत कमी 40 लोकांना तरी ते दिसलं असतं। हे आपले 4-5 लोकांना मध्ये जे आलं त्यांना आपण ऍडमिट केलेलं आहे।